हॅलो स्टुडंट्स, आता पहा ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचं आपण 16वा लेक्चर पाहतो. आतापर्यंत आपण कुठले कुठले ॲप्लिकेशन्स पाहिले आहे तुम्हाला सांगतो मी. अप्रॉक्सिमेशन आपण पाहिलेलं आहे, त्याच्यानंतर रोल्स थेरम आपण पाहिलेला आहे, त्यानंतर लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम पाहिलेले आहे, त्यानंतर आपण रेट मेजर dr/dt रेट मेजर पाहिलं आहे, व्हेलॉसिटी ॲक्सेलरेशनचा कन्सेप्ट पाहिला आहे, टँजंट अँड नॉर्मलची गणित पाहिली, टँजंट अँड नॉर्मल. आता आपल्याला नवीन दोन ॲप्लिकेशन आपले शिल्लक राहिलेले, दॅट इज इन्क्रीजिंग फंक्शन आणि डिक्रीजिंग फंक्शन. शेवटची एक्सरसाइज चालू आहे. इन्क्रीजिंग फंक्शन आणि डिक्रीजिंग फंक्शन हे एक ॲप्लिकेशन राहिले आणि मॅक्झिमा अँड मिनिमा हे एक ॲप्लिकेशन, म्हणजे दोन ॲप्लिकेशन आपले शिकायचे राहिले जेणेकरून हा चॅप्टर संपेल. ओके, महत्त्वाचं आहे नेक्स्ट, दॅट इज मॅक्झिमा अँड मिनिमा. द नेक्स्ट ॲप्लिकेशन इज मॅक्झिमा अँड मिनिमा. लक्ष द्या, मॅक्झिमा and minimum. आता एखादं फंक्शन, लक्ष द्या बघा, हे जे ॲप्लिकेशन शिकायचं आपल्याला त्याच्यामध्ये महत्त्वाच्या काही गोष्टी त्या आपण लक्षात घेऊ. तर मॅक्झिमा मिनिमा मला शिकायचं, मला काय शिकायचं, मॅक्झिमा अँड मिनिमा. आता मॅक्झिमा आणि मिनिमा शिकताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एखादं फंक्शन एखाद्या पॉइंटला मॅक्झिमम कधी असतं, एखादं फंक्शन एखाद्या पॉइंटला मॅक्झिमम कधी असतं आणि एखादं फंक्शन एखाद्या पॉइंटला मिनिमम कधी असतं हे आपल्याला शोधायचं. आणि समजा एखादं फंक्शन एखाद्या पॉइंटला मॅक्झिमम आहे, बरोबर, समजा हा कर्व आहे, या पॉइंटला ते मॅक्झिमम आहे, तो पॉइंट काढला नाही, मग तो पॉइंट त्या फंक्शनमध्ये पुट केल्यानंतर त्या फंक्शनची ती व्हॅल्यू कशी यायला पाहिजे, ऑब्व्हियसली मॅक्झिमम यायला पाहिजे. कशी यायला पाहिजे, मॅक्झिमम, की त्या पॉइंटला त्या फंक्शनची व्हॅल्यू काय येते, मॅक्झिमम. म्हणजे तो पॉइंट त्या फंक्शनमध्ये पुट केल्यावर त्याचं जे आन्सर येणार आहे ते खूप जास्त येणार आहे, म्हणजे मॅक्झिमम, त्याच्यापेक्षा मोठं नाहीच येणार. आणि एखादं फंक्शन एखाद्या पॉइंटला मिनिमम असतं, एखादं फंक्शन एखाद्या पॉइंटला काय असतं, मिनिमम असतं. लेट्स से तुम्हाला एक उदाहरण देतो, लक्ष द्या. समजा एखादं फंक्शन आहे असं y is equal to x³ plus 4x² plus 3x plus 2 असं फंक्शन, बरोबर. त्याचा हा ग्राफ आहे, असा काहीतरी ग्राफ, असा ग्राफ आहे त्याचा. मग समजा मी एक पॉईंट घेतला ए बी, कुठला पॉईंट घेतला, ए बी. मी हा पॉईंट घेतला, हा ए पॉईंट म्हणले आणि हा बी पॉईंट म्हणले. तर बी पॉईंट काय, 2 3 सॉरी सी डी समजा, तर पी क्यू, हा पॉईंट काय, पी क्यू. मग मी असं म्हटलं फंक्शन ए पॉइंटला मिनिमम आहे, ए पॉइंटला फंक्शन काय आहे, मिनिमम. ए पॉइंटला फंक्शन काय आहे, मिनिमम. आणि बी पॉइंटला फंक्शन काय आहे, मॅक्सिमम. बी पॉइंटला फंक्शन काय आहे, मॅक्सिमम. म्हणजे द फंक्शन y is equal to x³ plus 4x² plus 3x plus 2 is minimum at point a b, and this function is maximum at point p b p q, right. आता ह्या पॉइंटला हे फंक्शन मिनिमम आहे, याचा अर्थ हा पॉइंट या फंक्शन मध्ये पुट केला असता, हा पॉइंट हा फंक्शन मध्ये पुट केला असता, जे काय फंक्शनचा आन्सर येईल ते मिनिमम आन्सर असणार. तर समजा ह्या फंक्शनचं मिनिमम आन्सर आहे -10, किती आहे, -10. याच्या खाली ते फंक्शन जात नाही. याची सगळ्यात कमी व्हॅल्यू -10 आहे आणि जी सगळ्यात जास्त व्हॅल्यू 90 आहे. किती आहे, 90च्या पुढे ते फंक्शन जात नाही. उरलेले व्हॅल्यू येईल -10 आणि 90 च्या जास्त मध्यभागी असतात. ओके, मग आता दिलेलं फंक्शन मॅक्झिमम आहे, तर दिलेलं फंक्शन मिनिमम आहे, किंवा दिलेल्या फंक्शनची मॅक्झिमम व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची आणि दिलेल्या फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची हे आपल्याला शिकायचं आहे. हे आपल्याला काय करायचं आहे, शिकायचं आहे या लेक्चरमध्ये. दिस इज मॅक्झिमा अँड मिनिमा. दिस इज मॅक्झिमा अँड मिनिमा. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी गोष्ट आहे बाळांनो, की ते मॅक्झिमा आणि मिनिमा फाइंड आउट कसं करायचं. मॅक्झिमा आणि मिनिमा फाइंड आउट कसं करायचं, त्याला एक प्रोसिजर आहे, बेस्ट प्रोसिजर, दॅट इज सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. विच टेस्ट, दॅट इज, तिला नाव काय बाळांनो, सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. दॅट इज द सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. ओके, व्हेरी सिंपल. second derivative test.
derivative test. Okay, second derivative test, right? आता पहा हे टेस्ट काय आहे, किती शिकायचे आपल्याला. What is step number 1? What is step number 1? Find f dash x. दिलेल्या फंक्शनची काय फाइंड आउट करायची, डेरिव्हेटिव्ह. दिलेल्या फंक्शनची काय फाइंड करायची, डेरिव्हेटिव्ह. स्टेप नंबर 2 फाइंड f double dash of x. What is mean by f double dash of x? दिलेल्या फंक्शनची पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायची, that is second derivative. Step number 3 काय बघा, f dash x is equal to 0 घ्यायचं. f dash of x is equal to काय घ्यायचं, 0, and find the value of x. Find the value of x. Say a. x ची व्हॅल्यू काय मिळाली मला, a. मग मला सांगा f dash x 0 घेतला तर काय ते सिम्प्लिफाय केलं, x ची व्हॅल्यू काय केली ना, 2 3 -3 1/2 काय केलं ना, ती x ची व्हॅल्यू काय आली, a. x is equal to काय आलेलं आहे, a. Now put x is equal to a. Step number 4. Put x is equal to a in f double dash of x. x ची व्हॅल्यू काय आली आहे, x is equal to a. ची x ची काय व्हॅल्यू आहे ना, ती या सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये पुट करायची. कशात पुट करायची, या सेकंड डेरिव्हेटिव्ह पुट करायची. म्हणजे v गेट. मग काय भेटेल आपल्याला, v गेट f डबल डॅश ऑफ a. आपल्याला काय मिळेल, f डबल डॅश ऑफ a. सगळ्यात महत्त्वाची स्टेप नंबर 5 ही फायनल स्टेप आहे. स्टेप नंबर 5, if f double dash of a is greater than 0, if f double dash of a is greater than 0, then function is minimum at x is equal to a. And if f double dash of a is less than 0, then function is maximum. Then function is maximum at x equal to a. And step number 6. Find the respective minimum and maximum value. Find respective minimum and maximum value. Find the respective minimum and maximum. This is the second derivative test. ह्या टेस्टने आपण सगळं फाइंड आउट करू शकतो. ओके, by using second derivative test we can easily find out the maximum and minimum value of the function. Okay, example you want now. Okay, proper example लक्षात घ्या. Now exercise. The exercise that is exercise 2.4. The last exercise I think 2.4. The exercise 2.4. Exercise
एक्सरसाइज 2.4 मधले पहिले 8 एक्झाम्पल इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शन आहे. पहिले 8 एक्झाम्पल कशावर आहे? इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शन आहे. त्याच्या पुढचं सगळं मॅक्सिमा आणि मिनिमा आहे. त्यामुळे मी क्वेश्चन नंबर 9 पासून सुरुवात करतो. कशापासून चालू करतो? क्वेश्चन नंबर 9 which is depends on maxima and minima. Okay, the question number 9 is find the maximum and minimum of the following functions. Find the maximum and minimum of the following function. Okay, the first one is y is equal to 5x cube plus 2x square minus 3x minus the y is equal to 5x cube plus 2x square minus 3x. बाळांनो आपले जी सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट आहे जी मी तुम्हाला सांगितली ती विसरायची नाही. त्यानुसार सगळं सॉल्व करायचं. ओके, y आपलं फंक्शन आन्सर the given function what is the given function? f of x is equal to 5x cube plus 2x square minus 3x. f of x is equal to 5x cube plus 2x square minus 3x. then f dash is क्या 5 3 15 15x square plus 4x minus 3. This is first derivative. Again differentiate with respect to step number 1 complete झाले. स्टेप नंबर 1 काय आहे? डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. स्टेप नंबर 2 काय आहे? परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. f डबल डॅश ऑफ x 30x plus सेकंड स्टेप कंप्लीट झाली. थर्ड स्टेप काय आहे? now f dash of x is equal to 0. बरोबर ना? f dash of x is equal to 0 and find out the value of x. What is f dash? Is 15x square plus 4x minus 3 is equal to 0. 15 45 आणि जे फॅक्टर पाडतो 45 राइट ना. नाव वाचा 45 म्हणजे 15x square plus 9x minus 5x minus 3 is equal to 0. म्हणजे आता 3x जर मी कॉमन काढला 3 55 5x plus 3 minus 1 5x plus 3 is equal to 0. x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची ना आपल्याला. now 5x plus 3 in another bracket 3x minus 3 is equal to 0. म्हणजे 5x plus 3 is equal to 0 or काय बन 3x minus 1 is equal to 0. म्हणजे x is equal to काय तर -3 upon i और x is equal to काय तर 1/3. x ला किती व्हॅल्यू आल्या 2 हरकत नाही. आता एक व्हॅल्यूला पाहू. आता आलेलं उत्तर बघा. नेक्स्ट स्टेप आलेलं उत्तर कसं करायचं? f डबल डॅश ऑफ x आणि त्याच्यावर ठरवायचं की मॅक्सिमम आहे का मिनिमम आहे. नाव टेक पहिले एक सॉल्व करू आपण. हे घेऊ नंतर हे घेऊ. टेक x is equal to 1/3. okay, takes and put in f double dash of x. f double dash of 1/3. मग f double dash of x काय पाहिलं लिहून बघू. f double dash of x काय सांगितलं ते बघा. f double dash of 30x plus 4 किती येतो? 30x plus 4. ओके, मग f double dash of 1/3 that is 30 into 1/3 plus 4. This gives in that this 10 plus 4 gives 14. म्हणजे f double dash of 1/3 याची व्हॅल्यू किती आहे? 14. 14 ही व्हॅल्यू लेस दॅन 0 का ग्रेटर दॅन 0 आहे? ग्रेटर दॅन 0 इज ग्रेटर दॅन 0. मग मी तुम्हाला शिकवले f double dash of x जर ग्रेटर दॅन 0 आला फंक्शन कसं असतं? मिनिमम. म्हणून f of x is minimum at x is equal to किती? at x is equal to कोणत्या पॉइंटला? at x is equal to 1/3. कोणत्या पॉइंटला? at x is equal to 1/3. म्हणजे x is equal to 1/3 या पॉइंटला फंक्शन काय आहे? मिनिमम.
मग त्या पॉईंटला फंक्शन मिनिमम आहे, पण फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू आपण काढली का अजून नाही. मग फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू किती, पुट x = 1/3. मग मिनिमम व्हॅल्यू ऑफ f ऑफ x, मिनिमम व्हॅल्यू ऑफ f ऑफ x. f ऑफ x काय सांगतो, f ऑफ x = 5x³ plus 2x² minus 3 and 5 into 1/3 bracket 2 plus 2 into 1/3 bracket square minus 3 into 1/3 म्हणजे 5 upon 3 27 plus 2 upon 9 minus 1. याचा जर फॉर्म 27 घेतला तर 5 9 3 27 3 6 minus 1 5 तुम्ही केला 4 6 4 10/70. This is the minimum value of the function. What is the minimum value of the function? That is 10/70. What is the minimum value of the function? 10/70. This is the okay. Now 5 27 is same as 5 is 6 is 27 बरोबर ना, किती आलं 27 इथे तो -16 इथे तो -16. दिस इज द मिनिमम व्हॅल्यू, दिस इज द मिनिमम व्हॅल्यू. आता लक्षात घ्या x ची किती व्हॅल्यू, एक व्हॅल्यू आली असेल तर ही मिनिमम व्हॅल्यू, पण x ची दोन व्हॅल्यू आली. आपण टेक x = 1/3 घेता, आता x = काय -3/5 आपण घ्यायचा. मग त्यासाठी मी इकडे पुसतो पहा. आता now take x is equal to -3/5 and put in f double dash of x. Now f double dash of x is f double dash of x 30x plus 4. Now f double dash of -3/5 is equal to 30 into -3/5 plus 4. सामासाची काय करायचं, -18 plus 4 that is equal to -14. f double dash of -3/5 किती आला -14 which is less than 0. बघा less than 0 आलं ना, म्हणून the function f of x is maximum कोणत्या पॉइंटला, at x is equal to -3/5 आणि कोणत्या पॉइंटला ते मिनिमम होतं, x is equal to 1/3 पॉइंटला तो मिनिमम आहे, ग्रेटर दॅन 0 इथं लेस दॅन 0 आलं. फंक्शनचं असं मॅक्सिमम उलट आहे बरं का, लक्षात ठेवा, कन्सेप्ट लक्षात ठेवा. मला ती मॅक्सिमम व्हॅल्यू शोधायची. f of x काय, f of x 5x³ plus 2x² minus 3x म्हणजे f of -3/5 5 into -3/5 ब्रॅकेट साठी plus 2 into -3/5 bracket square minus 3 into -3/5. 3 चा स्क्वेअर काय तो मायनस आहे ना, 5 into 3 चा क्यूब काय तो 27, 5 चा क्यूब काय तो 125 बरोबर ना, प्लस 3 चा 9 9 ने 18 भागिले काय तो 25 प्लस 3 भागिले 5. याचा एलसीएम 125 घेतला, चाइल्ड सेम 125 घेतला तर 7 5 35 4 3 5 गुणिले 10 13 हे मायनस आहे प्लस 25 5 125 ना 8 पंचे 90 प्लस 125 ला 5 25 5 ने 125 ला भागलं 25 5 ला 125 5 से भागले तो 5 गुणे 5 गुणे 5 5 25 25 गुणे 9 9 5 45 4 4 मग 8 225 प्लस 225 आणि जर सिम्प्लिफाय केलं तर याचा आन्सर आता येते, हे जर सिम्प्लिफाय केलं आपण तर याचा आन्सर येते दॅट इज 36/25 किती येते 36/25
25. ही या फंक्शनची काय झाली मॅक्झिमम आली आणि ती काय झाली त्या फंक्शनची मिनिमम आली. बरोबर. हे कॅल्क्युलेशनचा पार्ट सोपा आहे काय नाही, पण द कन्सेप्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. द कन्सेप्ट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की मॅक्झिमा म्हणजे काय, मिनिमा म्हणजे काय, ह्या कन्सेप्ट अतिशय महत्त्वाच्या आहेत. आलं का लक्षात? ओके. नाव द नेक्स्ट एक्झाम्पल इज the next example is that is f of x is equal to 2x cubed minus 21x squared plus 36x minus 20. 2x cubed minus 21x squared plus 36x minus 20. Okay. चला आता स्टेप नंबर काय चला आन्सर स्पीडली करू पहा. what is our function, the given function f of x is equal to काय वन 2x cubed minus 21x squared plus 36x minus 20. Step number 1, find f dash x. f dash x is equal to 6x square equal to 42x plus 36. Step number 2, f double dash x. What is f sin the power 12x minus 42. Step number 3, f dash x is equal to 0. What is f dash x? That is 6x square minus 42x plus 36 is equal to 0. This is f dash. आता हा काय करायचं आपल्याला कोऑर्डिनेट इक्वेशन काय करायचं सॉल्व करायचं. त्या आधी 6 ने भाग झाला ना 6 कॉमन निघते x स्क्वेअर 6 7 42 प्लस 6 sin 36. याचं काय आहे 6 आहे का 7 3 गुणिले 2 5 आहे 6 आहे का 6 आहे तर इथे काय x स्क्वेअर minus 6x minus 6 plus 6 is equal to 0. x कॉमन काढला x कॉमन काढला म्हणजे x minus 6 minus 1 कॉमन काढला तर x minus 6 is equal to 0. इधर आ गया x minus 6 इधर आ गया x minus 1 is equal to 0. तो x minus 6 is equal to 0 और x minus 1 is equal to 0 म्हणजे x is equal to 6 और x is equal to 1. आता कोणतं पण एक घ्या x is equal to 1 घ्या. put x is equal to 1 in f double dash of x. ओके f double dash of x मध्ये करायचं f double dash of x किती आहे 12x minus 42 मग f double dash of 1 काय 12 minus 42 किती आहे मेजर 30 minus 30 मग मला सांग which is less than 0 which is less than 0 मग f of x is कसं max is maximum and x is equal to 1. x is equal to 1 ह्या पॉइंटला फंक्शन काय असतं मॅक्सिमम. मला काय त्याची मॅक्सिमम व्हॅल्यू काढायची. मग f of x is equal to 2x cube right minus 21x square plus 36x minus 20. f of 1 किती आलं सांगा 2 minus 21 plus 36 minus 20. आता हे झालं 21 41 36 38 38 वजा 40 41 41 38 39 minus 3. What is the maximum value? Maximum value of the function is minus 3. आता add x is equal to 6. Add x is equal to f dash f double dash of x काय सांगा that is 12x minus 42. f double dash of 6 find out कर minus 42 72 minus 42 मग आता 72 मध्ये 2 2 0 4 5 6 7
30. F double dash of 6 किती आला 30 which is greater than 0. Which is greater than 0. Plus 30 आला greater than function का सम minimum. F of x is minimum at x is equal to 6. आणि ही minimum value. Maximum value किती आहे? ही f of 1 ही काय आली maximum value. कोणत्या पॉइंटला x is equal to 1 ला हे काय maximum असेल maximum value मायनस मध्ये ती बघा अजून मायनस मध्ये जाणार आहे. ती पार मायनस 40 50 येणार बघा तुम्ही म्हणजे अशा पद्धतीने ही मायनस तुम्हाला तुम्ही म्हणता ही मॅक्सिमम व्हॅल्यू कशी काय यस तिच्यापेक्षा ती कमी येणार लक्षात ठेवा. आणि ॲट x इक्वल टू 6 फाइंड आउट केलं f of x is equal to 2x minus 21x square plus 36x minus 20 f of 6. आता मी सॉल्व नाही करत डायरेक्ट तुम्हाला व्हॅल्यू सांगतो किती दिली त्याची किती आली that is minus 120 इधर 6 पुट केलं 2 6 चा क्यूब minus 21 6 चा स्क्वेअर plus 36 into 6 minus 20 इधर सिम्प्लिफाय केलं तर minus 128 that is f of 6. That is f of 6. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने आपण कन्सेप्ट आहे अतिशय छान मला खूप आवडते ही जी ॲप्लिकेशन आहे मला खूप आवडतं. मस्त कन्सेप्ट आहे आपल्याला मॅक्सिमम मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करता येते. याचे वर्ड प्रॉब्लेम पण एक नंबर आहेत असे मस्त शिकण्यासारखं आहे एकदम वेगळं असं. लक्षात चांगला अभ्यास करा घरी असं. ओके थँक्यू.